सरपंच पोरांचं जरा वांद चालू आहे. तुमच्या विश्वास आहे म्हणून तुमच्याकडे आलोय. तुमच्याही व्यवस्थित मिटवायचं बघा. प्रत्येक घरात वाद चालू आहे पांडवा. नुसती प्रॉपर्टी मिळवली म्हणजे नव्ह, पोरांच्यात नीतिमत्ता पेरायला पाहिजे. तेव्हा घरं टिकत्या. पैशाच्या मागून नुसतं लागलास आणि पोरं काय करत होती त्यांच्यावर संस्कार घडवलंच काय? शब्दाच्या बाहेर पोरं गेली नसली पाहिजे. असं संस्कार झालं पाहिजे आत्ताच्या घडीला. माझं मी तुला तुझी बातमी मिळवून देतो. तिथं काय बोल नको तू. माझं मी काय करायचं करतो. दादाला काय करायचं माझं मी बघतोय. तू तिथं काय बोल नकोस. माझं मी तुला वाटणी मिळवून देतो. बघायचं. नमस्कार सरपंच. या बघन शेठ, या 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 बसा. अक्कासाहेब कधी आलाय म्हणा. बसा आता संधी खालीच. काय काय चालू आहे? बाबा म्हणताना कराय काय? बबन शेठ, नावाजलेलं घर आहे तुमचं गावात. वांदी रस्त्यावर आणून नाव खराब करू नका. दोघांची पोरं आहेत. एक जर राहिला ताप नाही कुणाची तुमच्या घराकडे बघायची. काय सरपंच मला माहित नाही. ह्यो रात्री आलाय पुण्यासनं. आलाय ते वाटणीच काय म्हणून आलाय म्हणून बाबाला पुढे लावून देतो तुमच्याकडे. काय म्हणतोय तुम्ही विचारा. सरपंच, मी काही इकडे गावाकडे जास्त येत नाही. जेवढं माझ्या वाटणीचं आहे तेवढं मला देऊ दे. मी ते विकतो आणि माझं मी निवांत राहतो तिकडं. सरपंच शोर शेती इकून जाणार म्हणतोय. त्याने नोकरी सोडून शेती करायला लागलाय. आम्हाला सांभाळा आलाय आणि ह्यो आता उठलाय आणि शेती इकून जातो म्हणतोय. हे बरेच आहे तुम्हाला. मग यात बहिणाबाईचं काय म्हणणं आहे? मला पण काय माहित नाही. मला सांगितलं तर बाबा घराकडे ये म्हणून मी आलोय. पण आता बाहेर मला कळालं की वाटणीचा विषय. अरे तू सगळे कोण तिकडे राहायचं म्हणतोस म्हणजे तू गावाकडे येणार नाही. गावावर असलेली आपली नाळ कायम तोडणार आहे तू. तुझी पोरं बाळा इथे येऊन सुट्टीला राहतात. आमच्या अंगावर खेळत्या. ते सगळं तू तोडणार आहेस. म्हणजे तू बायकोला ऐकून काय करतोस? बायकोचं नाव घ्यायचं नाही. अरे मग तुला शिकवणार कोण आहे? बायकोला मध्ये घ्यायचं नाही. मग तुला शिकवणार कोण आहे सांग मला. बायकोला मध्ये घ्यायचं नाही. तुला शिकवणार कोण आहे सांग मला. नाव सांग एकदा. मी तुम्हाला एकदा सांगतो, तुम्ही दोघं जण एकमेकाकडे फोटो करून बोलू नका. हा भाऊ भावाचा काय वैर आहे सारे. ही तुमची घरातल्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही चव्हाट्या घालणार. आणि तुम्ही आधी आलायचा काय तुमच्या बायका आल्या रे? पट्ट्या हो, वारसानं आलेल्या जमिनी आहेत या. आणि आपल्या बापदादांनी मिळवून ठेवलेल्या वारसा हक्काने मिळालेल्या या जमिनी एकाच्या नसत्यात. त्या पुढल्या पिढीला जपून वापरायला द्यायच्या असतात. ते आपलं कर्तव्य असतंय. त्यातच आपला पुरुषार्थ असतोय. बघितला ना आता जगात काय चालू आहे? युद्ध चालू आहे. जागतिक मंदी यायला लागल्या. आणि अशा वेळी प्रत्येकाची वेळ येऊन गेल्या. ह्या वेळी शेतकऱ्याची वेळ येणार आहे हे मात्र विसरू नका. सरपंच काहीतरी 4 गोष्टी समजावून सांगतील म्हणून तुमच्याकडे आणले. बघे की पटलाय काय? काय रे? तुम्ही दोघं जण मिळून मिसळून राहा. तू पण सुट्टीला ये, पोरासने घालव, 4-4 दिवस राहा. तो का तुला बघायला नाही म्हणतोय काय? बघतोय का तुम्ही आल्यावर काय काळतून करतोय काय? नाही करत. मग तरी पण तू असा काय करायला लागलाय? तुम्ही एकत्र असला तोपर्यंत घराकडे कोणाची वाकड्यानं धरून बघायची ताकद नाही. एकदा तुम्ही म्हटला असा की गाव मजा बघायला रिकामं.